नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जातिवंत महाराष्ट्र या आपल्या आजच्या भागामध्ये ST शेड्यूल्ड ट्राईब किंवा आदिवासी जमात यांच्याबद्दलचा भाग आहे. आपल्या देशाचं वैशिष्ट्य काय की आपल्या देशामध्ये सर्वात हुशार राजकीयदृष्ट्या कुठली जमात असेल तर ते आदिवासी आहेत. म्हणजे ओडिसासारख्या राज्यामध्ये जेव्हा मी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे कव्हर केल्या 2014, 19, 24, तेव्हा प्रत्येक वेळेला जाणवलं असं की आपल्या राज्यामध्ये कुठलं सरकार असावं हे आदिवासींनी लोकसभेला मतदान करत असताना वेगळा विचार केला आणि विधानसभेला मतदान करत असताना वेगळा विचार केला. नवीन पटनायक यांना तर तिथली भाषासुद्धा येत नव्हती, पण तरीसुद्धा डाव्यानंतर ते दीर्घकाळ त्या राज्यावरती मुख्यमंत्री पद उपभोगलेले आणि अनेक त्यांच्या अशा योजना की ज्या राज्य पातळीवरती नंतर देश पातळीवरती केल्या. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा जो पूर्व विदर्भाचा भाग आहे त्या भागामध्ये आदिवासी बांधवांची संख्या चांगलीच आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, धुळे जिल्ह्याच्या काही भागामध्ये आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये, कोकण किनारपट्टीवरती आहे. पण असं असून सुद्धा हा आदिवासी समाज राजकीयदृष्ट्या आज कुठे आहे हे समजून घ्यायचं आहे. लक्ष्मण गायकवाड साहेब ज्यांचं उचल्या हे पुस्तक मी माझ्या लहानपणी वाचलं होतं आणि त्यातले जे विदारक प्रसंग तुम्ही चटणी टाकून वगैरे आजही मला ते आठवतात. पण मग समाज तिथून इथपर्यंत बदलला नाही. NDTVला मी पहिल्यांदा नमस्कार करतो. खरं तर अजूनही आम्ही का बदललो नाही, कारण आमच्यासाठी प्रोव्हिजनच काही नाही महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राने आम्हाला संविधानाच्या बाहेर ठेवलं. आम्ही होतो आदिवासी, डिनोटिफाईड ट्राईब्स म्हणजे ट्राईब्स असतं. परंतु महाराष्ट्राने चालाकी केली की हे आमदार खासदार होऊ नये, ह्यांच्यासाठी राखीव जागा निर्माण होऊ नये, ह्यांचं सेन्सस होऊ नये म्हणून विमुक्त भटक्या जाती जमाती असं नाव देऊन संविधानाच्या बाहेरची कॅटेगरी केली आणि फक्त महाराष्ट्रातच ते सवलत, ते बी त्याचं आजपर्यंत बजेट बनत नाही विमुक्त भटक्या जाती जमातीचं. आणि म्हणून आमची शोकांतिका ही का झाली तर आम्ही अपराधी जनजाती म्हणजे गुन्हेगार जमाती ब्रिटिशांनी आता इथे सुद्धा सोलापूरला सेटलमेंट आहे. सेटलमेंट म्हणजे कारागृह, आई बाप बहीण भाऊ सर्व एका जेलमध्ये आणि जाताना बाहेर हजेरी द्यायची आणि परत यायचं ती सांगून. मग अशा लोकांना बदललं असेल नाही, आता बदललं परंतु सवलतीसाठी काही नाही, शून्य. आता आम्हाला OBC मध्ये गणना करत आहेत महाराष्ट्र. कारण आमचं नुकसान काय केलं तर त्या इथला प्रस्थापित मराठ्यांना आम्ही बरोबरीला येऊ नये, यांना काही कळू नये, या लोकांना हे आमदारकी खासदारकीला लढू नये आणि हे लढले तरी निवडून येऊ नये अशी व्यवस्था केली. ओके, एक मिनिट. यांची ही जी काही मतं आहेत ना ती त्यांची राजकीय मतं आहेत आणि ती राजकीय मतं यासाठी आहेत की प्रत्येक समाजाला आता जाणीव झालेली आहे की आपल्याला एका वेगळ्या ओळखीची गरज आहे. आणि ते ज्या सेटलमेंटबद्दल बोलत होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे या देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी ब्रिटिशांचा जो कायदा आहे जन्मजात गुन्हेगार कायदा तो रद्द केला आणि तो रद्द करून जिथे जिथे गुन्हेगार म्हणून ब्रिटिशांनी ज्यांच्यावरती शिक्के मारले होते म्हणजे त्यात पारधी असतील, रामोशी असतील, बरोबर ना, टकारी वडर, ह्या समाजाला एक प्रकारचा सामाजिक जाणीवेची भूमिका तेव्हाच्या पंतप्रधानांनी ह्या देशासमोर घेण्याच्या दृष्टीने काही पाऊल उचलली. आता ही राजकीय भूमिका समजून घेण्याच्या आधी किती जाती आहेत की ज्या भटक्या म्हणून आपण ज्यांना म्हणतो की ह्या भटक्या जाती? महाराष्ट्रामध्ये जवळपास 90-95 जाती आहेत, पोटजाती. भटक्यामध्ये 24 जाती येतात, विमुक्तामध्ये 14 जाती येतात आणि त्यांच्या विमुक्तामधल्या पोटजाती आणि भटक्यांच्या पोटजाती मिळून 100च्या जवळपास आम्ही लोक आहोत मूळ विमुक्त भटके. परंतु महाराष्ट्राने काय केलं इथल्या राजकीय दृष्टीनं, आणि हे सगळे लोक व्यवसाय काय करतात? व्यवसाय आता हे एकतर वडर दगड फोडतात, बंजारे शेती वगैरे करतात. आधी दगड गिट्टी रस्त्याच्या कडेला गिट्टी फोडणारे लोक, आम्ही गिरणी वडर जाते उकटणारे लोक, रामोशी शिकार करणारे, पारधी शिकार करणारे, या लोकांची महाराष्ट्राने कधी जनगणना केलीच नाही आणि म्हणून ब्रिटिशांनी केली पण महाराष्ट्राने काय केले नाही, कारण ह्यांची संख्या कळू नये आणि हे आपल्या बरोबरीला येऊ नये अशा पद्धतीचा दुष्ट हेतू इथला प्रस्थापित मराठी शेड्यूल्ड कास्टचं जे प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये यूज दिलं नाही. STचं होत नाही. 1932 नंतर आपली जात नाही जनगणना झालेली नाही.
कमालच आहे. जनगणना एवढ्यासाठी करत नाहीत, पण जनगणना नाही तर योजना नाही. योजना नाही. आजही महाराष्ट्रामध्ये तुम्ही कधी विचारा की सरकारमध्ये 1,000चं बजेट आमच्यासाठी विमुक्त भटके गोंडस नाव दिलं, मंत्रालय केलं, मंत्रालयाला 1,000चं बजेट नाही महाराष्ट्रामध्ये. आणि तुम्ही मंत्रालय कशाला केलात? मग आम्हाला तुम्ही देणार काय? आडात नाही तर पवऱ्यात कुठून येणार आहे? आणि प्रमुख जाती कुठल्या आपल्या? प्रमुख जाती वडार आहे, वंजारा आहे, हे वंजारा नाही बंजारा आहे, लंबाडी आहे, कैकाडे आहे, बिस्तर आहे, गोंधळी आहे, पुन्हा नंतर डवरी गोसाई आहेत, कैकाडे आहेत, रामुशी आहेत. अशा सर्व मिळून जवळपास 100 जाती महाराष्ट्रात. यांची लोकसंख्या 5 कोटीच्या आसपास आहे महाराष्ट्रात. 16 कोटीपैकी समजा 16 कोटीचा सेन्सेक्स आता 2011 नंतर जनगणना झालेली नाहीये, तर तुमचं असं म्हणणं आहे की ते 5 कोटी लोक आहोत. ज्या डवरी समाजाचा त्यांनी उल्लेख केला ती धुळ्याची घटना तुम्हाला लगेच आठवत असेल. दुर्दैवानी डवरी समाजाच्या काही तरुणांना ते चोर आहेत असं समजून मारलं, त्यांना मारण्यात आलेलं होतं. आपले ह्या सगळ्या जातीतले 100 जातीतले इतिहास पुरुष कोण? इतिहास पुरुष तंट्या भील, उमाजी नाईक जो क्रांतीवीर होता 1832 साली. त्याला पुरंदर किल्ल्यातून धरून आणून जुन्या कचेरीमध्ये पुण्यामध्ये त्याला फासावर देऊन 3 दिवस लटकत ठेवलं 1932 साली. तो आमचा हिरो आहे, कारण आम्ही स्वातंत्र्याची लढाई करणारे लोक होतो. म्हणून पंडितजींनी, बरं आम्हाला स्वातंत्र्य 47ला नाही मिळालं, 15 ऑगस्टला मिळायला पाहिजे होतं, पण आम्हाला 31 ऑगस्ट 1952ला स्वातंत्र्य मिळालं. आणि पंडितजींनी संसदमध्ये पंडितजी म्हणाले की आम्ही मुक्त आहोत, पण तुम्ही आजपासून विशेष मुक्त आहोत. 198 जाती 1871 साली लिस्टेड केलेल्या आहेत भारतातल्या. पंडितजींचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे बघा. मोठ्या IIM सारख्या IIT सारख्या संस्था त्यांनी उभारल्या, त्यांच्यावरती युरोपियन छाप होती, परंतु त्यांनी ह्या इथल्या ब्रिटिशांनी ज्यांना जन्मजात गुन्हेगार ठरवलं होतं त्यांना सुद्धा मुक्ती मिळवून दिली. पण ते इतिहास पुरुषामध्ये बहिर्जी नाईक नाही आहेत का? बहिर्जी नाईक आहेत ना. छत्रपती शिवाजी महाराजांना किती मोठी बहिर्जी नाईक आहे, वडार समाजाचा इटाळकर आहे. जेवढे आम्ही मंदिरं आणि किल्ले जेवढे बांधले ती सर्व आम्ही लोकांनी बांधलेले आहेत. सोनेरी हात आहेत. मग आम्ही या देशाचा इतिहास घडवला, देशाचा पायाच मुळात आम्ही काढला आणि रचला. कारण जमिनीतला दगड काढून त्याला फोडून त्याचे चिरे करणं आणि बांधकाम करणं ह्याची कला आम्हाला जन्मजात आमच्यामुळं झाली आहे. आणि म्हणून किल्ले, इथला जो शहाजहा होता, जे आग्र्याचा ताजमहल, हे सर्व आमच्या पूर्वजांनी बनवले. आणि देश पातळीवर किती जाती आहेत आपल्या भटक्यांच्या? 198 जाती आहेत क्रिमिनल ट्राईब्स, गुन्हेगार जमाती फक्त. बरं, मग आता तर 350 झाल्यात त्यांच्या पोट जाती. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाचे नेते कोण? आमच्या नेते म्हणलं तर आता लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने आणि रेंके, याच्याशिवाय कुणी नाही. आणि यांना कधी पुढे येऊ आमदार नाही कुणी, खासदार एक पण आम्ही निवडूनच येऊ शकत नाही. आमची पत काय? आम्हाला गुन्हेगार म्हणून पालामध्ये गावाच्या बाहेर ठेवलंय. आमचे तांडेच्या तांडे आहेत, तिथून कोण निवडून येणार? बंजारा आणि वडर या 2 जातीची 2 कोटी लोकसंख्या आहे. भुई वेगळा, पाथरूट वेगळे, लमानी वेगळे, कैकाडी वेगळे, टकारी, भामटे, उचले, पुन्हा नंतर कोल्हाटी, ही सर्व जाती जर धरल्या, वासुदेव, गोंधळी, डवरी गोसाई, तर 4.5 ते 5 कोटी लोक आहोत. आमचं शोषण इथल्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी केलं. गावी ते आदिवासीमध्ये गेले. आमच्या बरोबर भिल्ल होते, पण भिल्ल हे संविधानाच्या लिस्टमध्ये आले आणि ते आदिवासी झाले. पण आम्हाला महाराष्ट्राने संविधानाच्या बाहेर ठेवलं, कारण ह्यांना जर सवलत दिली तर हे लोक निवडणुकीला जनरलच्या जागा आपल्या घेतील, खासदारकी आमदारकीच्या. म्हणून ह्यांना बाहेर ठेवा, यांची जनगणनाच होणार नाही आणि ह्यांना कळणार नाही. एक आहे जातीवंत महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आणि काय तुफान, म्हणजे ज्याला ज्या पद्धतीचा प्रतिसाद मला मिळतोय आम्हाला ह्या मालिकेतनं, त्याचं मुख्य कारण असं की सामाजिक जाणीव वाढणं आणि राजकीय आयडेंटिटी, ओळख मिळवणं, ही प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर सुरू झालेली आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ती प्रक्रिया स्थिरावलेली आहे, राजस्थानमध्ये पण ती स्थिरावलेली आहे. तामिळनाडूसारखं राज्य की जिथे देशात सर्वाधिक आरक्षण आहे, ते आरक्षण यासाठीच मिळालं कारण तिथे एक वेगळी ओळख त्या जातीला आधी जयललितांनी मिळवून दिली. मग अण्णा द्रमुक आणि द्रमुकचं जे पॉलिटिक्स आहे त्यातनं एक वेगळी आयडेंटिटी तुम्हाला दक्षिणेमध्ये दिसते, उत्तरेमध्ये ती आयडेंटिटी वेगळ्या पातळीवरती आहे. महाराष्ट्रामध्ये लोक असं म्हणतात की जातीवरती चर्चा का करावी. माझं उलटं मत आहे
की जातीवर चर्चा ह्या दृष्टीनं केली पाहिजे की त्याचा जो पॉलिटिकल आयडेंटिटीचा क्रायसिस महाराष्ट्रामध्ये नव्याने तयार झालेला आहे तो प्रत्येक जातीला कळला पाहिजे. अर्थात डिस्क्लेमर आहे, ही जी आकडेवारी ते सांगतायत त्याला तसा शास्त्रीय आधार सांख्यिकीच्या दृष्टीनं, जनगणना मोजमापाच्या दृष्टीनं नाही, कारण ब्रिटिशानंतर आपण ती जातनिहाय जनगणना केलेली नाही. श्री राहुल गांधी म्हणतायत आता जातनिहाय जनगणना करा, छगन भुजबळ यांचं पण मत आहे. पण आता ते असं म्हणतील लोक, प्रेक्षक, कारण आता आम्हाला त्याचे फीडबॅक खूप येत आहेत की तुमचे हे जे दावे आहेत ह्या दाव्याला पुष्ठार्थ काही आकडेवारी सांगितली आहे ना. आकडेवारी सांगा, नाही तुमच्या हातातच हे आकडेवारी कसं माहिती आहे का, 1932च्या जनगणनेप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी लाहोरच्या भाषणात लिहिलंय की इथे क्रिमिनल ट्राईब ज्या गुन्हेगार जमाती जन्मतात, आईच्या पोटातून गुन्हेगार म्हणून जन्माला येतात, अशा 198 जातीची लोकसंख्या 2,50,00,000 त्यांनी दाखवलं महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतामध्ये 2,50,00,000. आणि महाराष्ट्रात आता किती असावा आपला समाज? आता 22 कोटीच्या पुढे आहे देशभरात. महाराष्ट्रामध्ये 5 कोटी, 4.5 ते 5 कोटी लोक आहेत. कारण नंतर बऱ्याच जाती आल्या. पूर्वी महाराष्ट्रात एकूण जाती किती म्हणाला? महाराष्ट्रात एकूण जाती 100च्या जवळपास घरात आहेत, जाती पोट जाती. आणि मुख्य प्रवाहामध्ये जी नावं दिलेली आहेत महाराष्ट्राने त्या 14 विमुक्त जाती आहेत आणि 26 आता भटक्या जाती येतात. आणि त्यांचं राजकीय प्राबल्य लोकसंख्येच्या दृष्टीने, लोकसंख्येच्या दृष्टीने एक सुद्धा आमदार निवडून येत नाही. वडर समाज 1 कोटी आहे. बंजाराचे फक्त 1-2 निवडून येतात. आता मंत्री आहेत, नाही मंत्री आहेत त्यांचे 1-2 निवडून येतात सतत. आता धनगर आमच्यात घटलाय. धनगराला समाज कल्याणच्या सोडलं आम्हाला काढून टाकलंय आणि आम्हाला आता ओबीसीचा घटक बनवला. म्हणजे आमचे मूळ जी दस्तऐवज आहेत तेच मिटवले महाराष्ट्राने. आणि आमचा एक आमदार निवडून येत नाही, फक्त लक्ष्मण माने, फक्त विधान परिषदेवर एकदा शरद पवार. आणि हे जे यवतमाळ जिल्ह्यातले आता आमदार आणि ते बंजारा समाजाचे, ते तुमच्याच नाही, अजून आमच्यातच घातलंय त्यांना. पण आता शास्त्रीय दृष्टी म्हणजे कायद्याच्या दृष्टीने ते तुमच्या बरोबर आहे. बरोबर आहे, बंजारा आमच्या. आता मग मला लोकसंख्येच्या दृष्टीने मतदार म्हणून आपण विदर्भापासून सुरुवात करू. विदर्भामध्ये तुम्हाला सांगतो वडार, बंजारा आणि कुमटी समाज, ज्याला आम्ही हे म्हणतो की वडार, पारधी, रामोशी, बेलदार लोकांची मोठी संख्या आहे विदर्भामध्ये. मतदारसंघात नागपूर आहे, चंद्रपूर आहे, पुन्हा अकोला आहे, वर्धा आहे, अकलोज आहे, अमरावती आहे. असा एक बी जिल्हा आणि एकही तालुका नाही की जिथे 25-30 हजार लोकसंख्या नाही आमची. पूर्व विदर्भात असेल संख्या, पश्चिम विदर्भात थोडी कमी होत जाते. अकोला आणि तो जो अमरावती हा पट्टा नाही, तिकडे पण आहेत, फार मोठी संख्या आहे. मी तुम्हाला सांगतो एकही मतदारसंघ असा नाही विधानसभेचा विदर्भातला की त्यांची 40,000 किमान वोटिंग, 40,000 लोकसंख्या. यवतमाळमध्ये बंजारा समाज आहे, नांदेडमध्ये आहे. नांदेड तर आमचा गड आहे. तुम्हाला सांगतो पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, सोलापूर, पुन्हा नंतर पुणे, इथे आमची भरपूर लोकसंख्या आहे. मराठवाड्यात पुण्यामध्ये हडपसर पूर्ण भटक्या विमुक्ताच आहे. वैद्य आहेत, कैकाडे आहेत, घिसाडे आहेत, डवरी गोसाई आहेत, बेलदार आहेत, वडरांची मोठी संख्या आहे पुण्यामध्ये. तुम्ही जर माहिती घेतलात ना, पुण्यामध्ये सर्वात मोठी संख्या. मुंडव्याला आमचं सेटलमेंट आहे. संपूर्ण मुंडवा आमचा भटक्या विमुक्ताचा. पारधी, टकारी, उचले, बेलदार, रामोशी. जाता रेफरन्स म्हणून एका ब्रिटिश लेखकाने फार उत्तम मुंबईचं विश्लेषण केलंय. मुंबईत झोपडपट्टी नसेल, मुंबई चालणार नाही. रेफरन्स नीट लक्षात घ्या. आता जो पुण्याचा त्यांनी संदर्भ दिला तो. आणि मग आता आपला झाला विदर्भ. आता मराठवाड्यामध्ये आम्ही लोक का जास्त आहोत? नांदेड, अमरावती, परभणी. नाही, मराठवाड्यामध्ये नांदेड, धाराशिव, परभणी आणि धाराशिव, परभणी, लातूर इथे आमची सर्वात मोठी लोकसंख्या एवढ्यासाठी आहे. निजाम स्टेटनी गुन्हेगार जमातीचा कायदा रद्द केला होता. त्यांनी म्हणाला ते म्हणाले मी हा कायदा माझ्या राजाला लागू होणार नाही, म्हणून आमची संख्या सर्वात अधिक तिथं गेली. आणि शाहू महाराजांनी एक नाकारलं, म्हणून कोल्हापूरला सर्वात अधिक लोकसंख्या भटक्या विमुक्तांची आहे. अच्छा, पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर कुठे जास्त आहे? पुण्यामध्ये कोल्हापूर, पुन्हा नंतर सातारा, सांगली इथे वडार समाज फार मोठ्यानं आहे. रामोशी समाज मोठी संख्या आहे.
कारण पुरंदर मला स्वतःलाच ह्या नव्या गोष्टी ज्या शिकायला मिळतात त्यानंतर स्वतःची एक उजळणी होते, आपलं आकलन वाढायला आणि ते अधिक विस्तारायला मदत होते. कारण एक साधारण धारणा असतेच, पण ते जे सांगताय ते आता माझ्या एकदम डोळ्यासमोरून जात आहे की नांदेड सारखा जिल्हा, त्या नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट आणि तो सगळा भाग, पूर्ण यवतमाळ आणि तो सगळा भाग, बरोबर पूर्ण. तुम्ही नवीन माहिती सांगितली ती सातारा पुण्याची. अहो सातारा पुण्यामध्ये तर फलटण सर्व आमची लोक भरलेले आहेत. फलटण मध्ये पारधी समाजाची मोठमोठी टोळ्या आहेत तिथे. सातारा, फलटण. मी ते पकुर्डी ही केलं होतं बघा, तिला फलटण मध्ये मारलं होतं. त्यावेळेस मी मोठा मोर्चा 10,000 लोक आले होते. बोंबाबोंब मोर्चा स्वातंत्र्याच्या दिवशी मुंबईला काढला 98ला. त्यावेळेस 25,000 लोक आम्ही बोंब मारले. हे स्वातंत्र्यात कुठं आहेस, मला एक दिवस तर भेट, मला राहायला घर नाही. हा गाणं म्हणत होतो आम्ही. हे स्वातंत्र्य तू कुठे आहेस, मला भेट रे बाबू, आज आम्ही उपाशी आहोत रे बाबू म्हणायचं, बोंबलायचं. असं आम्ही 98 मध्ये मोर्चा काढला. म्हणून आमचं मंत्रालय झालं मुंबईला. मनोहर जोशींनी ती केलं. मला बाळासाहेब ठाकरे म्हणाले, अरे त्या उचल्याकाराला घ्या रे इकडं बोलून, काय मागते देऊन टाक मनोहर, असं म्हणून सांगितलं. पण ह्यांच्या हातात काहीच नाही. आम्हाला केंद्रामधून या लोकांनी आम्हाला विमुक्त भटके म्हणून टाकले. विमुक्त भटके हे संविधानाचा भाग नाही. तुम्ही हे बोलताय मला लगेच रेफरन्स आठवला. श्री राजा ढाले ज्या आपल्यात नाही आहेत, त्यांनी साधना साप्ताहिकामध्ये, बरोबर ना, बरोबर हा, तो लेख लिहिला आणि त्यातनं दलित पॅन्थर सारखी एक महत्वाची चळवळ उदयाला आली. त्याच्यात अर्थात दलित पॅन्थर हे रामदास ढसाळ यांचं की राजा ढाले यांच्या डोक्यातला वगैरे तो फार नंतरचा भाग, पण हा संदर्भ मला लगेच सुचतो. पण मग 288 पैकी किती विधानसभा मतदारसंघात आपलं अस्तित्व आहे? आमचं प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान एका मतदारसंघामध्ये 30,000 ते 40,000 लोकसंख्या आमची आहेच म्हणजे आहे दाव्यानं. कारण वडार समाज कुठलं गाव असं नाही की वडार नाही, कैकाडी नाही, रामोशी नाही. एक लक्षात ठेवा की आम्ही लोक ते आहोत स्वातंत्र्याच्या नंतर की आम्ही गावगाड्यातले शेतकऱ्याला आणि गावाला पुरवणाऱ्या वस्तू पुरवणारे आम्ही कलाकार लोक आहोत. बलुतेदार आम्हाला बलुतेदार म्हणून नाहीये, आम्हाला बलुतेदार म्हणून नाही, पण गावगाड्यात आल्यानंतर आमचा हिस्सा ते आम्हाला द्यायचे. कैकाड्याला आता आम्ही गिरणी वड्डर, आम्ही जाती उपटायचे. जाती उपटायला आमच्याशी मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त संख्या आपली संख्येनं सोलापूरला आहे. मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक उस्मानाबाद, लातूर आणि परभणीला खूप मोठी संख्या आहे. आणि वडार समाज असं एक गाव नाही की जिथे वडारांची वस्ती. तुमच्या हातातला कागद मला दाखवा. हा त्यांनी कागद आणि त्याची लिस्टच बनवलेली आहे. बंजारा, लमान, विमुक्त भटके कुठे काय कसे भाई वगैरे. आणि विधानसभा मतदारसंघ लिहिले तुम्ही कुठे? विधानसभा मतदारसंघ नाही, पण ही यादी मोठी आहे त्यांच्यात. हा विभागनीय आहे. हे आहे विमुक्त भटक्यांची विदर्भ, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, मराठवाड्यामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, पश्चिम महाराष्ट्रात सांगली, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी आमच्या मोठमोठ्या वसाहती आहेत. मला एक वेगळा प्रश्न पडलाय म्हणून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आदिवासीमध्ये बरंच काम आहे त्यांचं, ते आदिवासी कल्याण योजना वगैरे. हा समाज समरसता मंच, हा समाज राजकीय दृष्ट्या काय विचार करतो? त्यांनी खूप, आता मोहन भागवतनी गेल्या वेळेस नागपूरमध्ये हा प्रश्न पंतप्रधानाला सांगितला की अरे हे सर्वात मागे पडलेले लोक आहेत, यांच्यासाठी काहीतरी करा म्हणून. आता मी महाश्वेता देवी, VP सिंग, महाश्वेता देवी माझ्या बरोबर घरी येऊन मुक्कामाला यायचे. मग अटल बिहारी वाजपेयीला आम्ही 2 वेळा भेटलो, VP सिंगला भेटलो, पुन्हा नंतर 4 पंतप्रधानाला. एवढ्या महान लेखिकी बरोबर तुमची काय चर्चा व्हायची? ह्या विमुक्त भटक्याबद्दल आम्ही आंदोलन केली दिल्लीमध्ये. जॉर्ज फर्नांडिसने आम्हाला अटल बिहारी वाजपेयीकडे जाऊन म्हणून डिनोटिफाईड नोमॅडिक ट्राईब्स आणि सेमी नोमॅडिक ट्राईब्स आयोग झाला भारतात पहिल्यांदा. आणि ती आयोग करण्यासाठी मी ह्युमन राईट्स कमिशनवर होतो. व्यंकट चलाया अध्यक्ष होते. मग त्यांनी रिपोर्ट लिहिला भारत सरकारला. मग तुमचा कल समाजाचा राजकीय दृष्ट्या उजव्या विचारसरणीकडे अधिक असतो का? हा, उजवीकडे पण आहे, डावीकडे पण आहे. जे शिकले कुठे दिसतात?
काँग्रेस राष्ट्रवादी नाही, जे आता सर्वात जास्त आता BJP मध्ये आमचा वर्ग अधिक आहे आणि काँग्रेसकडे पूर्वी होता. पण आता आम्ही लेखक लोक चळवळीमध्ये सांगू लागलो की काँग्रेसवाल्यांनी आम्हाला संविधानाच्या बाहेर का ठेवलं. संविधानामध्ये ज्या पंतप्रधानांनी तुम्हाला मुक्त केलं तो पंतप्रधान पण या देशाचा पहिला 17 वर्ष राहिलेला पंतप्रधान तो काँग्रेस पक्षाचा होता. हो, काँग्रेस. पण नंतर मात्र तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसने अन्याय केला. एवढ्यासाठी अन्याय केला की आम्ही ट्रायबल्स आहोत. सोशल वेलफेअर आमच्यासाठी आला भारतामध्ये 1913 साली. बजेट इंग्रजांनी आमच्यासाठी केलं आणि स्वातंत्र्याच्या नंतर सोशल वेलफेअर आमच्यापासून अनुसूचित जाती जमातीकडे दिलं, वर्ग केलं आणि आम्हाला त्याच्यातून बाहेर काढलं. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम आमच्यासाठी 1 पैशाचं बजेट नाही, भारतात बी नाही, महाराष्ट्रामध्ये पण नाही. आणि म्हणून आमचं विकास यंत्रणा काही योजना राबवत काही आमच्यासाठी यंत्रणा नाही, जिल्हा परिषद राबवत नाही, काही नाही. विमुक्त भटक्या जमातीच्या लोकांसाठी बजेट एवढ्यासाठी करता येत नाही कारण केंद्रामध्ये आम्ही जनरल कास्टमध्ये येतो. कारण आता ओबीसी महाराष्ट्राची आता डवरी गोसाई मसनजुगे आतापर्यंत जनरल कास्टमध्ये येत होतो आम्ही, जनरलमध्ये. कारण आमच्यासाठी कुठलीच सुविधा नाही. अधिकारवाणीनं जसं दलित इथले अस्पृश्य लोक अधिकारवाणीनं जसं मागतात की आमचा हिस्सा आम्हाला द्या, आम्ही मागू शकत नाही कारण आमच्यासाठी तरतूदच नाही कुठे आणि आम्हाला संविधानामध्ये गिनलं जात नाही. ओके, मग आता तुमचा जो कल आहे तो उज्ज्वल विचारसरणीकडे अधिक आहे, काँग्रेस राष्ट्रवादीकडे तुलनेनं नाही. मी तर आता अशा मताचा आहे की इथल्या प्रस्थापित मराठा समाजाने आमच्यावर अन्याय केलाय. एवढे वर्ष राज्य करून सर्व गावामध्ये वडार, कैकाडी, आलुतेदार, बलुतेदार आमचे लोक, डुक्कर, गाढवं सांभाळणारे यांच्याविषयी कधी चर्चा केली नाही. वसंतराव नाईक होते, कन्नमवार होते, मनोहर जोशी होते. आता कन्नमवार हे तर कोमटी समाजाचे आहेत. त्यांना त्यांची सत्ता टिकवायची होती काही काळ आणि मराठा समाजाला दोष देऊन कसं नाही. मराठा समाजाला एवढ्यासाठी ह्यांनी दिग्गज लोक होते, ह्यांना विचार करायला पाहिजे होता की विमुक्त भटक्या जमातीची एवढी मोठी लोकसंख्या संविधानाच्या बाहेर का ठेवली. कारण कर्नाटकमध्ये देवराज आरसने 1976 साली सर्व भटक्या विमुक्ताला अनुसूचित जाती जमातीमध्ये घेतलं. तिथे 8 मिनिस्टर असतात, 15 16 आमदार असतात कर्नाटकमध्ये. आम्ही लोक तिकडे SC मध्ये ST मध्ये आहोत. आता मला एक सांगा, महाराष्ट्रात आरक्षण आणि प्रति आरक्षण याची एक लढाई सुरू झाली. आपला समाज ह्या लढाईच्या सगळ्या भागाकडे कसा बघतो आणि त्याच्यात स्वतःमध्ये काही संवेदना वेगळ्या पद्धतीच्या जागृत झाल्यात? आता जागृत झाल्यात. आता आम्ही ओबीसीकडे वळवलं. मी स्वतः ओबीसी एल्गार ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये भुजबळ असो किंवा ते आमचा शेंडगे अण्णा असो, आम्ही ह्यांच्याबरोबर मी स्वतः काम करू लागलो एल्गार परिषदेमध्ये. का तुम्हाला भीती वाटते? नाही, भटक्या विमुक्त आता ओबीसी मध्ये आलोत ना, आम्ही ओबीसीचा भाग झालो. आम्हाला आता आमचं सर्व निघालं. आम्हाला संविधानामध्ये आता समाज कल्याणमध्ये 1 रुपया दमडी आमच्यासाठी नाही, लक्षात ते तुम्ही अनेक वेळेला सांगता. आता तुमचा ह्या ओबीसी आरक्षणामध्ये तुम्ही आता सक्रियपणे सहभागी झालेला आहात? सक्रिय झालो आणि यापुढे आम्ही भटक्या विमुक्तांचे लोक निवडून येत नाहीत पण आम्ही पाडू शकतो लोकांना. आणि आम्ही मतदारसंघात पाडू शकतो. आम्ही जवळपास 150 आमदारांना पाडू शकतो, एवढी आमची ताकद मूळ विमुक्त भटक्या जमातीची आहे. इथे पुन्हा एक डिस्क्लेमर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी ज्या समाजाची मोड बांधली, अर्थात SC आणि ST, आणि मग सगळा देशच बाबासाहेबांना मानतो. मला फार आश्चर्य वाटलं की जेव्हा मी मातंग समाजाच्या तज्ज्ञांशी मुलाखत केली तिथेही वर्गीकृत आरक्षण आपल्याला असायला हवं अशा पद्धतीची भूमिका घेऊन आहे. तसं बघाल तर महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय समाजाची संख्या ही 15-16% अगदी 11% तर कुठेच नाही गेलेली. पण राजकीय परिणाम काय आहे? तर महाराष्ट्रामध्ये ही मंडळी राजकीयदृष्ट्या दिसतच नाहीत किंवा जी आहेत ती प्रस्थापित राजकीय पक्षाच्या मोठ्या मोठ्या नेत्याबरोबर ते जातात आणि त्यातनं सत्तेची महत्त्वाची पदं त्यांच्याकडे आली तर ती पदरात पाडून घेतात. आता भटक्या जमातीबद्दल गायकवाड साहेब जे सांगतायत ते तर अजूनच महत्त्वाचं आहे, कारण ते जेव्हा बोलत होते तेव्हा झरझर माझ्या डोळ्यासमोर असे बंजारा समाज कुठे, त्याचे नेते कुठे वगैरे अशी सगळी यादी जात होती. आता यांचं राजकीय प्रतिनिधित्व नसेल, सभागृहात त्यांच्याबद्दल कोणी बोलणारच नसेल तर त्याचे परिणाम काय होतात ते सांगतायत, छदाम पण मिळत नाही. सो थांबूया आपण इथे. आमचा हा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला कसा वाटतो तो जरूर कळवा आणि त्यासोबतच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मणराव गायकवाड यांच्यासाठी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर टाका, कारण पुढच्या भागामध्ये सुद्धा मी हे प्रश्न त्यांना विचारण्याचा प्रयत्न करेल किंवा ह्याच समाजातले आणखी काही तज्ज्ञ मंडळी असतील तर त्यांच्याकडनं आपण हे विश्लेषण करून घेऊ. NDTVचा आभारी आहे. थँक्यू सो मच.
कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मुंबई. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.